ग्रेट भेट, 3 गणपती एकत्र, वादन एक कलाचा राजा बाप्पा सातराटीचा आणि आपला भोरीचा राजा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दक्ष काटकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दक्ष काटकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर आज आहे साखर चौथीच्या बाप्पांचं विसर्जन 2.5 दिवसाचं. सो तो आज आपण ब्लॉग शूट करायला चाललो आहे. तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असेल आपल्या चॅनलवरती, ज्याच्यावरती 1.5 दिवस आणि 2.5 दिवसाच्या बाप्पाचं दर्शन होतं. तो जर तुम्ही बघितला नसेल तर पहिले तो बघा, आणि जर तुम्हाला आवडला तर नक्की ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आज चाललो आपण विसर्जनाला. जेवढे आपल्याला बाप्पा कव्हर करता येतील तेवढे आपण सगळे कव्हर करूया. आज विसर्जन आहे नवीन शेव्याचा राजा, वादन एक कलाचा राजा, बोरीचा राजा आणि अजून भरपूर सारे गणपती आहेत. सो आपण नक्की कव्हर करूया आणि ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. तर आता आपण आलो आहे बाप्पा माझा सातराटीचा. विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. बाप्पा निघाला आहे मंडपामधून. इकडे मस्त असं डेकोरेशन पण होतं बाप्पाचं. आणि आता बाप्पा निघाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपले विराजमान आहेत घोड्यावरती. एकदम पारंपरिक रीतीने इथे विसर्जन तुम्ही बघू शकता. आणि जो आपल्या कामट्याच्या राजाला विसर्जनाला ढोल ताशा पथक होतात, म्हणजे शिवस्पर्श ते आहे, त्या तिथे वाजवायला वादन करण्यासाठी. आता चाललोय बोरीचा राजा, समोरच आहे, जाऊया आणि कव्हर करूया. तर आता झालाय बोरीचा राजा आणि सातराटीचा बाप्पा. आता इथून चालू आहे वादन एक कलाच्या राजाला. वादन एक कलाचा राजा यावर्षी आगमनसुद्धा खूप जोरात होतं. उरण शहरातील सगळ्यात मोठा आगमन सोहळा होता. आणि आता आज विसर्जन सोहळा आहे. विसर्जनाला श्री खंडोबा बीट्स आहे सोनारचा. आणि आता ढोलपथकसुद्धा एक मावळ ढोलपथक आहे. सो चाललं आता तिकडे वादनला. जाऊया, मी तुम्हाला दाखवतो आणि ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा.
एक्काला तर चरण स्पर्श भेटेल काय गणपतीचा? आयडिया आहे, चल मग घेऊन चल ना चल. हे म्हणतात ना चल चरण स्पर्श भेटते चल. हा आम्ही सभासद आहोत, आम्हाला चरण स्पर्श आहे. नाही मग आम्हाला नाही काही चरण स्पर्श. चरण स्पर्श भेटेल काय? तर आता इकडे बोरीच्या राजाची आरती चालली आहे. तर दुसरीकडे येतो आपला साताराटीचा बाप्पा. गर्दी फुल गर्दी आहे. मगाशी कायच गर्दी नव्हती, आता फुल गर्दी झाली. आणि तिकडे आता लगेच साताराटीच्या बाप्पाच्या मागे आपला वादन एकलाचा राजा आहे. सो चाललंय आता बोरीच्या राजाची आरती, त्यानंतर येईल आपला बाप्पा साताराटीचा आणि त्यानंतर वादन एकलाचा राजा. तीन आपण गणपती कव्हर केले, ते एकाच टायमाला एका लाईनमध्ये आलेत. आता इकडे विसर्जनाला आपल्या भीमला तलावावरती पहिला झालं वादन एकलाचा राजा, नंतर बाप्पा साताराटीचा आणि नंतर आपला बोरीचा राजा. तिन्ही मूर्ती एक फ्रेम, तीन गणपती एक फ्रेम. आता तिन्ही बाप्पाचं विसर्जन होईल. आता मेन म्हणजे बिग ब्लास्ट राहिला तो शेव्याचा राजा. शेव्याचा राजा आहे 4 फाट्यावरती, जाऊया आपण, तो पण कव्हर करूया. ग्रेट भेट, 3 गणपती एकत्र. वादन एकलाचा राजा, बाप्पा साताराटीचा आणि आपला बोरीचा राजा. आलाय आता आपला शेव्याचा, नवीन शेव्याचा राजा. गणपती आपल्या समोर आहे, ट्रॉलीवरून चालत आणलाय शेव्यावरून. नवीन शेव्याचा राजा. खरं तर ब्लॉग काढायला जमलं नव्हतं या गणपतीचा, पण आपल्याला विसर्जन सोहळा बघायला मिळतो आणि आपण विसर्जन सोहळा आता कव्हर करतोय आपल्या ब्लॉगमध्ये. बोला गणपती बाप्पा. नवीन शेव्याच्या राजाचा विजय असो. ही शान कुणाची?
अखेर तो क्षण आलाच. 2.5 दिवस झाले आणि 2.5 दिवसानंतर आपल्या वादने कलाच्या राजाचा विसर्जन सोहळा आता पार पडला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, वादने कलेच्या राजाचा विजय असो. हा मुंबईवरून आणले, कांदिवलीवरून आणले. नवीन सेवेच्या राजाचा विजय असो. ही शान कोणाची? नवीन सेवेच्या राजाची. तर चला, जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की व्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये.